श्रोतेहो नमस्कार. आजच्या वृत्तविशेष या कार्यक्रमात आपलं मनःपूर्वक स्वागत. श्रोतेहो, जल, वायू आणि ध्वनी प्रदूषण ही आज वैश्विक समस्या बनली आहे. भारतात देखील एकीकडे विकासाचा वेग वाढत आहे, तर दुसरीकडे जल, वायू आणि ध्वनी प्रदूषणाची समस्या देखील बिकट स्वरूप धारण करत आहे. त्याचा मानवी आरोग्यावर विपरीत परिणाम होत आहे. ध्वनी आणि वायू प्रदूषण कमी करण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारकडून विविध उपाययोजनाही राबवल्या जात आहेत. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडूनही त्याबाबत जनजागृती केली जात आहे. त्यासाठी विविध सामाजिक संस्थांचीही मदत घेतली जाते. कालपासून दीपोत्सवाला सुरुवात झाली आहे. मात्र सध्या दिल्लीसह मुंबईतील हवा गुणवत्ता निर्देशांक कमालीचा वाढल्यानं प्रदूषणमुक्त दिवाळी साजरी करायला प्राधान्य दिलं जात आहे. याबाबत राज्य सरकारकडून काही उपाययोजना करण्यात येत आहेत. यासाठी प्रत्येक नागरिकाची सामाजिक जबाबदारी असणंही आवश्यक बनलं आहे. याच विषयावर राज्य सरकारकडून करण्यात आलेलं आवाहन आणि तज्ज्ञ व्यक्तींनी घेतलेला आढावा आजच्या वृत्तविशेष या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत. श्रोतेहो, देशातील मोठ्या शहरांमध्ये सध्या ध्वनी आणि वायू प्रदूषणाची समस्या गंभीर बनली आहे. दूषित हवेमुळे सध्या नागरिकांना डोळे चुरचुरणं, घसा खवखवणं आणि श्वसनाचे विकारही जडले आहेत. ध्वनी प्रदूषणामुळे अनेकांना मानसिक विकारांना सामोरं जावं लागत आहे. दिल्लीत वायू प्रदूषणामुळे प्रशासनासमोर मोठा पेच निर्माण झाला आहे. वायू प्रदूषण कमी करण्यासाठी दिल्ली सरकारनं विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर प्रतिकूल परिणाम होऊ नये म्हणून शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. तसंच जुनी वाहनं वाहतुकीसाठी वापरण्यावर बंदी आणली आहे. ऐन दिवाळीत दिल्लीत फटाके फोडण्यावर निर्बंध घालण्यात आले आहेत. महाराष्ट्रातही मुंबईसह इतर राज्यांमध्ये ध्वनी आणि वायू प्रदूषणाची समस्या वाढत आहे. त्यामुळे राज्य सरकारनं दिवाळीच्या पार्श्वभूमीवर ध्वनी आणि वायू प्रदूषण रोखण्यासाठी काही उपाययोजना केल्या आहेत. शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी याबाबत माहिती देताना राज्यातल्या शिक्षण संस्था चालकांना विद्यार्थ्यांना फटाके मुक्त दीपावली साजरी करण्यासाठी पुढाकार घेण्याचं देखील आवाहन केलं आहे. ते म्हणाले, ज्या आम्ही वेगवेगळ्या उपाययोजना करतोय त्याच्यामध्ये BSTच्या ज्या बसेस आहेत त्याच्यावर पहिलं तरी असं आहे की इतर उपाययोजना करण्यापूर्वी हवेमध्ये जे प्रदूषण आहे ते थांबवण्याच्या दृष्टीने काय काय करता येईल याच्यावर उपाययोजना झालेली आहे. त्याच्यामध्ये जिथं कन्स्ट्रक्शनची कामं सुरू असतील तिथं पत्र्यांची उंची वाढवायची, म्हणजे ते संपूर्ण त्याला चारी बाजूने अशा तऱ्हेने पत्रे उभे करण्यात येतील, म्हणजे ज्याला मेटल शील्ड असं म्हणू शकतो आपण. तर त्याची हाईट किती असावी ही त्या बिल्डिंगच्या हाईटवर ठरवलेली आहे, जेणेकरून तिथून धुलीकण बाहेर पडणार नाही. आणि त्याच्यामध्ये पाण्याचा जो स्प्रिंकलिंग व्हायला लागतं, ज्याच्यासाठी गन्स मिळतात, फॉगिंग गन्स मिळतात, इतर वेगवेगळे आहेत, त्याची जबाबदारी सुद्धा त्या कन्स्ट्रक्शन कंपनीवर टाकलेली आहे. त्याचप्रमाणे ज्या ठिकाणी गव्हर्नमेंटच्या साईटची कामं सुरू आहेत आणि जिथं त्यांचे कॉन्ट्रॅक्टर असतील त्यांच्यावर सुद्धा ही जबाबदारी टाकलेली आहे. आणि त्याच्यामुळे आपोआप धुलीकण येण्याचं प्रमाण कमी होणार. त्याच्यानंतर जे पोल्युशन झालेलं असतं ते विशेषतः व्हेहिक्युलर ट्रॅफिक खूप आहे मुंबईमध्ये, आणि त्याच्यामध्ये जे धूर आणि तत्सम हवेमध्ये येतं, तर याच्या इम्प्युरिटीज काढून टाकण्यासाठी प्रत्येक ज्या आता बसेस येणार आहेत, व्हेकल माउंटेड फिल्टर्स आहेत, त्या अर्थात आम्ही IITने वेगवेगळ्या टेक्नॉलॉजी कंपनीज आयडेंटिफाय केल्या आणि त्यांच्या टेक्नॉलॉजी या आम्ही ट्रायल बेसिसवर मुंबईमध्ये सुरू करतोय. आणि त्यांनी प्रदूषण कमी, कुठल्या टेक्नॉलॉजीने जास्त प्रदूषण कमी होईल त्याला आम्ही प्रायोरिटी देणार. एन्व्हायरमेंट डिपार्टमेंट हे सगळं मॉनिटर करतायत. श्रोतेहो, आजची आधुनिक जीवनशैली ही प्रदूषण निर्मितीला कारणीभूत तर ठरत नाही ना, असा विचार करण्याची वेळ आज येऊन ठेपली आहे. त्यामुळेच आज समाजातील प्रत्येक घटकानं पर्यावरणाच्या संतुलनासाठी आणि संवर्धनासाठी पुढाकार घेणं आवश्यक बनलं आहे. आपले सण उत्सव देखील पर्यावरणाचं हित जोपासूनच साजरे व्हावेत, अशी मागणी पर्यावरणप्रेमी करतात. कालपासून सुरू झालेल्या दीपोत्सवाचा उत्साह अबालवृद्धांमध्ये दिसून येत आहे. मात्र ही दिवाळी प्रदूषणाला प्रोत्साहन देणारी नाही, तर प्रदूषणाला आळा घालणारी असावी, यासाठी असंख्य विद्यार्थी आणि पालकांनी यंदा फटाकेमुक्त दिवाळी साजरी करायला प्राधान्य दिल्याचं दिसतंय. त्यामुळेच आजची परिस्थिती पाहता प्रदूषण करणारे फटाके टाळून दिवाळी साजरी करायचा निश्चय करत सर्वांनी पर्यावरण आणि सामाजिक हितासाठी पुढाकार घ्यायला हवा. श्रोतेहो,
फटाक्यातून होणाऱ्या ध्वनी आणि वायू प्रदूषणाचे मानवी आरोग्यावर विविध स्वरूपात दुष्परिणाम होतात. याबाबत बोलताना पर्यावरण तज्ज्ञ संजय जोशी यांनी आकाशवाणीला अधिक माहिती दिली. दिल्लीसारख्या शहरांमध्ये तर या प्रदूषणाने अतिशय कमालीची पातळी गाठलेली आहे किंवा मर्यादेपलीकडे हे प्रदूषण झालेलं आहे. अर्थात हवेचं प्रदूषण व्हायला केवळ फटाके उडवणं एवढं एकच घटक कारणीभूत आहे असं मी मुळीच म्हणणार नाही. इतरही अनेक घटक आहेत. पण दिवाळीच्या दरम्यान उडवले जाणारे जे फटाके आहेत किंवा जे विविध प्रकारचे फटाके असतात त्यामुळे प्रदूषण होतं ही बाब नाकारता येणार नाही. त्यामुळेच आपल्याला ह्या प्रदूषणाला आळा घालण्यासाठी आपल्या साजरा करण्याच्या पद्धतीमध्ये बदल करण्याची गरज आहे. जेव्हा एखादा फटाका आपण उडवतो किंवा तो वाजल्यानंतर त्यामध्ये सल्फर, झिंक, कॉपर, सोडियम अशी विविध प्रकारची रसायनं त्याच्यामधनं बाहेर पडतात आणि ही रसायनं धुळीच्या कणांच्या स्वरूपामध्ये हवेमध्ये पसरतात आणि ह्या रसायनांमुळे मानवी आरोग्य, पर्यावरणाचा ऱ्हास होतोच म्हणजे निसर्गावरती परिणाम होतो, त्याशिवाय मानवी आरोग्यावर देखील ह्याचा परिणाम होतो. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी नागरिकांना दिवाळीच्या सणामध्ये फटाके वापरण्यापासून परावृत्त करण्याचं आवाहन केलेलं आहे. पर्यावरण संरक्षण कायद्याअंतर्गत फटाक्यांची ध्वनी मानके अधिसूचित करण्यात आली आहेत आणि त्यानुसार फटाके फोडण्याच्या ठिकाणापासून 4 मीटर अंतरावर 125 डेसिबल किंवा 145 डेसिबलपेक्षा जास्त आवाज निर्माण करणाऱ्या फटाक्यांची निर्मिती, विक्री किंवा वापर करण्यास मनाई केलेली आहे. हे डेसिबल म्हणजे काय? एखाद्याकडून जेव्हा ध्वनी निर्माण होतो त्या ध्वनिलहरी आपल्या कानांपर्यंत येऊन पोहोचतात हवेच्या माध्यमातून आणि ह्या ध्वनिलहरींची तीव्रता किती प्रमाणात आहे ते मोजण्याचं साधन म्हणजे किंवा ते जे एकक आहे त्याला डेसिबल असं म्हणतात. तर त्याच्यामध्ये आपल्या आजूबाजूला जी रहदारी असते, जी वाहनं ये जा करत असतात त्यांचा आवाज साधारणपणे 70 ते 80 डेसिबलच्या दरम्यान असतो आणि तो बऱ्यापैकी मोठा असतो. 120 डेसिबल हा विमान उड्डाण घेत असताना जो आवाज येतो तो 120 डेसिबल असतो. आता मानवी आरोग्य म्हणजे आपले कान किती प्रमाणात ह्या ध्वनिलहरी सहन करू शकतात त्याचं देखील मानक किंवा एकक ठरलेलं आहे. तर उपलब्ध संपूर्ण एका अहवालानुसार 130 डेसिबलपेक्षा जास्त जर आवाजाला आपण एक्सपोज झालो, आपले कान सामोरे गेले तर तो आरोग्याला अतिशय धोकादायक ठरू शकतो आणि त्याहून अधिक मोठ्या आवाजाच्या अनुषंगिक एकूणच श्रवणशक्तीचं कायम नुकसान होऊ शकतं. तर ह्या ध्वनी प्रदूषणामुळे उच्च रक्तदाब, हृदयविकाराचा झटका येणं, झोपेचा त्रास, तात्पुरता बहिरेपणा किंवा कायम सापेक्ष बहिरेपणा येऊ शकतो आणि म्हणूनच फटाक्यांमुळे केवळ हवेचं प्रदूषण असं नाही तर ध्वनी प्रदूषण देखील मोठ्या प्रमाणात होत आहे. ह्या हवेच्या प्रदूषणामुळे दमा, ब्रॉन्कायटिस यांच्यासारखे श्वसनाचे विकार, फुफ्फुसाचे आजार, सर्दी, खोकला, शिंका येणं, डोळ्यांना जळजळ होऊन अश्रू येणं, लालसरपणा आणि ह्या सगळ्या कणांचा, हे जे सगळे कण हवेमध्ये तरंगत असतात त्याचा अतिशय गंभीर परिणाम गर्भवती महिलांवरही होऊ शकतो. मानसिक आजारी रुग्णांवर परिणाम होऊ शकतो ज्यामुळे नैराश्य, भीती आणि तणाव निर्माण होतो. सर्व प्रकारच्या पाळीव प्राणी असतील, पक्षी असतील किंवा हवाच्या आसपास राहणाऱ्या झाडाझुडपांमधले प्राणी असतील या सर्वांनाच ह्या ध्वनी प्रदूषणाचा खूप मोठा त्रास होतो. त्यामुळे हे ध्वनी प्रदूषण टाळणं हे अत्यंत गरजेचं आहे आणि त्या दृष्टीने सरकारने काही नियम केलेत, कायदे केलेत, त्याला मोठ्या प्रमाणात विरोध देखील होतोय. परंतु आपण एक जबाबदार नागरिक म्हणून ह्यावर गांभीर्याने विचार करणं अत्यंत आवश्यक आहे. श्रोते हो, भारतीय सण उत्सवांचं व्यापारीकरण होत असल्याचं निरीक्षण अनेकांनी नोंदवलं आहे. त्यामुळे आपल्या उत्सवाचं स्वरूपही बदलत आहे. या सणांचं पावित्र्य आणि उद्देश जपण्यासाठी आता नागरिकांनीच पुढं आलं पाहिजे, असं आवाहनही पर्यावरण तज्ज्ञ संजय जोशी यांनी केलं आहे. दुसरा एक मुद्दा महत्त्वाचा असा आहे की फटाके उडवणं हे फक्त दिवाळीपुरतंच मर्यादित आहे असं नाही. अनेक वेळा आपण बघतो राजकीय सभा असतील किंवा निवडणुका झाल्यानंतरचा जो एक उन्माद लोकांमध्ये संचारतो कार्यकर्त्यांमध्ये की तो साजरा करण्याची जी पद्धत आहे किंवा एकूणच कुठल्याही प्रकारच्या मिरवणुका, वेगवेगळ्या सणासुदींच्या वेळेस निघणाऱ्या मिरवणुका, या सगळ्यांमध्ये कोणतेही समारंभ साजरे करताना, कुठल्या वास्तूचं उद्घाटन करताना प्रत्येक वेळेला फटाके वाजवण्याची पद्धत रूढ झालेली आहे. म्हणून दिवाळीतच फटाक्यांवर बंदी आली पाहिजे असं न करता फटाके उडवण्यावर अतिशय मर्यादा घालणं आवश्यक आहे. कोणत्या प्रकारचे फटाके उडवावेत, त्याच्या आवाजाची तीव्रता 145 डेसिबलपेक्षा अधिक जास्त असता कामा नये, हे सर्व नियम सरकारने केलेले आहेत. दिवाळी काय आणि इतरही सण काय, आता दिवाळी आहे म्हणून त्यानिमित्ताने हे मी सांगतोय, परंतु आपले सर्वच सण खरं म्हणजे त्याची जी परंपरा आहे सण साजरे करण्याची, तिथे कुठेही निसर्गाला किंवा पर्यावरणाला हानी पोहोचेल अशा प्रकारचं कोणतीही कृती
ह्या सणांमध्ये नाही आहे परंपरेप्रमाणे. परंतु दुर्दैवाने अलीकडच्या काळामध्ये आपण त्याचं विकृतीकरण करत चाललेलो आहोत आणि खूप मोठ्या प्रमाणात त्याचं कमर्शियलायझेशन करत चाललेलो आहोत आणि त्यामुळे ह्या पर्यावरणाच्या प्रदूषणाच्या आणि इतर सगळ्या समस्या उद्भवत आणि ह्याला दिवाळीचा सण देखील अपवाद नाही. कारण दिवाळी साजरा करण्याची जी परंपरा आहे त्यापासून आपण खूप कुठेतरी त्याची फारकत घेत चाललेलो आहोत की काय असं वाटतंय. आणि हे फटाके वाजवणं हे त्याचं अतिशय चांगलं उदाहरण आहे. तर एकूणच पर्यावरणपूरक दिवाळी साजरी करणं हे अलीकडच्या काळात आवश्यक झालेलं आहे. सुदैवाने स्थानिक पातळीवर अनेक पर्यावरणस्नेही संस्था किंवा पर्यावरणस्नेही नागरिक आता पुढाकार घेऊन लोकांना आवाहन करत आहेत की आपण जास्तीत जास्त प्रमाणात दिवाळी पर्यावरणपूरक कशी होईल या दृष्टीने प्रयत्न केले पाहिजेत. फटाक्यांचा वापर टाळणं हे सगळ्यात एक महत्त्वाचं काम आपण केलं पाहिजे. याच्यात अजून एक महत्त्वाचा मुद्दा असा आहे की हे फटाक्यांचे दुष्परिणाम फक्त जी लोक फटाके विकत आणतात आणि उडवतात त्यांच्यापुरतंच मर्यादित नाही, तर फटाके तयार करणाऱ्या कारखान्यांमध्ये देखील जे कामगार तिथे काम करत असतात त्याच्यामध्ये काही लहान मुलं देखील असतात, मोठी माणसं असतात, हे कामगार असतात, पैसे मिळवण्यासाठी ते काम करतात. तर त्यांच्या देखील आरोग्यावर अतिशय गंभीर दुष्परिणाम फटाक्यांमधल्या रासायनिक घटकांचा होतो आहे. आणि त्यामुळे आपणच जर फटाके वापरायचं बंद केलं आपोआपच तर त्या फटाक्यांची विक्री बाजारात आपोआपच कमी होईल आणि एकूणच ह्या संपूर्ण उद्योगाला मोठ्या प्रमाणात आळा बसेल. त्यामुळे ह्या निमित्ताने आपल्या सर्वांना आवाहन करू इच्छितो की यंदाच्या दिवाळीमध्ये आणि इथून पुढे प्रत्येक वर्षीच्या दिवाळीमध्ये फटाक्यांचा कमीत कमी वापर, फटाके वापरूच नका. खरं म्हणजे त्याची गरज पण नाहीये. श्रोतेहो, भारतात नाती जोडण्यासाठी आणि पर्यावरण राखण्यासाठी सण उत्सव साजरे केले जातात. जर हे सण उत्सव साजरे करताना पर्यावरणाचं नुकसान होत असेल तर मानवजातीवर त्याचा विपरीत परिणाम होण्याची शक्यता नाकारता येणार नाही आणि भविष्यात हे सर्वांसाठीच घातक ठरेल. त्यामुळे आता सर्वांनीच फटाके मुक्त आणि पर्यावरणपूरक दिवाळी साजरी करण्यासाठी पुढाकार घेणं ही काळाची गरज बनली आहे. श्रोतेहो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ॲपवरही लाईव्ह ऐकू शकता. यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या यूट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. श्रोतेहो, याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागाने सादर केला. संपादक आणि सादरकर्त्या सरस्वती कोळेकर, निर्मिती राजेश शेजवळे, लेखन आणि समन्वय ज्ञानदेव शेलार आणि निवेदन शैलेश मोहिते.